कोल्हापुरातील जवाहरनगर इथं नासिर आणि नईम कच्ची यांनी आपल्या 11,000 चौरस फुटाच्या जागेत महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केलंय। या जागेवर सुमारे 30,000 चौरस फुटाचं बांधकाम झालंय। या प्रकरणी महापालिकेचा नगरविकास विभाग प्रशासक यांच्याकडे तक्रार करूनही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही। त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तातडीने पाडलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असद नदाफ आणि सज्जाद मोमीन यांनी दिलाय। कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरात सिरत मोहल्ला या ठिकाणी नासिर कच्ची आणि नईम कच्ची यांच्या मालकीची 11,500 चौरस फुटाची जागा आहे। या ठिकाणी कच्ची बंधूंनी बंगल्याचं बांधकाम सुरू केलंय। बांधकाम करताना विनापरवाना झाडंही तोडली आहेत। बांधकामासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही। नईम कच्ची यांचं बांधकाम 2021 पासून सुरू असून 2 स्लॅबही टाकण्यात आले आहेत, तर नासिर कच्ची यांचं बांधकाम जून 2024 पासून सुरू आहे। बांधकाम परवाना घेतला नसल्यामुळे कच्ची बंधूंवर पोलिसात गुन्हाही दाखल झालाय। अनधिकृत बांधकामाबाबत असद नदाफ आणि सज्जाद मोमीन यांनी नगररचना विभागाचे उपरचनाकार रमेश मस्कर आणि कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांच्याकडे तक्रार करून विनापरवाना बांधकाम पाडावं अशी मागणी केली आहे। तसंच जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांच्याकडेही तक्रार केली आहे। त्यानुसार जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त आयुक्तांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांना कच्ची यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण अजून बराले यांनी गुन्हा दाखल केलेला नाही। त्यामुळे महापालिकेनं कच्ची यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असद नदाफ यांनी दिलाय। जर महापालिकेने या जागेसंदर्भात काहीही आमच्या तक्रारीसंदर्भात कशाही प्रकारची जर कारवाई केली नाही तर आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटून तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे।